कळकळीची विनंती करतो। परवा दिवशी गणरायाचं स्वागत करायला उभा महाराष्ट्र आतुर झालेला आहे। गणराय आपल्या 10 दिवसाच्या करता येणार आहे। त्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं देखील मी तमाम माझ्या कोल्हापूर वासियांना, महाराष्ट्रातल्या जनतेला सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो। माझ्या लाडक्या बहिणी बसल्या, तुम्हाला सगळ्यांना नमस्कार। पुढे भाऊबीज पण जवळ आलेली आहे, आपल्या ऑक्टोबरमध्येच आहे। भावाच्या नात्याने आम्ही कधी तुम्हाला अंतर पडू देणार नाही, हा शब्द माझा लाडक्या बहिणींना आहे। आणि त्या पद्धतीनं आमचं सगळ्यांचं काम चाललंय। माझ्या लाडक्या बहिणींच्या करता दरवर्षी शासनाच्या तिजोरीवर 45,000 कोटी रुपये आपण त्या बाबतीमध्ये तरतूद करून ठेवतो। आम्ही उपकार करत नाही। आमच्या गोरगरीब लाडक्या बहिणींना मदत करणं हे आमचं काम आहे। शेवटी आमच्या महिलांना समाजामध्ये मान मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे, प्रतिष्ठा मिळाली पाहिजे। त्याच्यामध्ये कुठेही कुणी आमच्या बहिणीकडं, आमच्या मुलीकडं, आमच्या मातेकडं वाकड्या नजरेने बघता कामा नये। ती आर्थिक बाबतीमध्ये पण तिला काही अधिकार असला पाहिजे। तिला थोडीशी मदत केली, बिघडलं कुठं? शेवटी हे राज्य सर्वसामान्य जनतेच्या करता असतं। मोठी लोक कशाही पद्धतीनं राहू शकतात, पण गरिबांनी काय करायचं? म्हणून त्यांच्याकरता पंतप्रधान आवास योजना आणलेली आहे। प्रत्येक गरिबाला, तो कुठल्याही जातीचा धर्माचा असू द्या, तो बेघर असेल तर त्याला आम्ही घर देणार। आज सकाळीच त्याचा आढावा घेतला। चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरला सांगितलं, कमी जर घरं पडत असतील तर सांगा, उद्दिष्ट वाढून देतो। पण माझ्या कोल्हापूर मधला, जिल्ह्यातला एक देखील कुठल्याही जाती धर्माचा जर व्यक्ती असेल तर तो गरीब असेल, बेघर असेल तर त्याला आपल्याला घर द्यायचं आहे। तो कार्यक्रम आपण राबवतोय। आम्ही 0% व्याजाने तुम्हाला पीक कर्ज देतो 3 लाखापर्यंत। सावकाराच्या दारामध्ये माझ्या शेतकऱ्याला कोल्हापूरच्या आपण जायला लावत नाही। स्वतः जिल्हा बँकेचे चेअरमन बसलेत, बोर्ड बसले, सगळे मिळून ते काम करताय। आज तोही एक प्रकारची मदत आपण त्या शेतकऱ्याला करतोय। त्याचबरोबर आपण केंद्र सरकार, राज्य सरकार दरवर्षी 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटला डीबीटी, त्यांच्याही अकाउंटला डायरेक्ट डीबीटी। काहींनी त्याच्यामध्ये गैरफायदा घेतलाय, त्यांना आम्ही कमी करू। काही जण आमच्यावर आरोप करतायत की इथं भ्रष्टाचार झालाय। मित्रांनो, काम करत असताना सगळ्या गोष्टी डीबीटी डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकतोय। कुठेही भ्रष्टाचार होता कामा नये ह्याबद्दलची काळजी घेतोय। पारदर्शकता कशी असते तो आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। मुख्यमंत्री करतायत, दोन्ही उपमुख्यमंत्री करतायत, अख्खा मंत्रिमंडळ करतायत, परंतु विरोधकांच्याकडे आज कुठला मुद्दा नाही आणि त्याच्यावर विरोधक अशा प्रकारचा मुद्दा काढतात आणि लोकांची दिशाभूल करतात। पराभव झाला तर दिलदारपणे मान्य केला पाहिजे। मतांची चोरी केली, अरे कुणी चोरी केली? खोटं का बोलता? रेटून बोलायचं पण खोटं बोलायचं, अशा पद्धतीचं काम सध्या विरोधी पक्षाचं चाललेलं आहे। आपण त्याच्यामध्ये लक्ष देऊ नका। मी तुमच्याशी कधी खोटं बोलणार नाही। जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत जनतेला मी खरंच सांगेन। एखादी चूक झाली मी तुमच्या दारात येईल, तुमच्या पुढे सांगेन, हे माझं चुकलंय, मला माफ करा। कारण जो काम करतो तोच चुकतो, जो कामच करत नाही, त्याला कामच करत नाही, कसा चुकल? त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती, आम्ही अनेक चढ उतार बघितलेले, कधी माझ्याकडनं पण एखादा शब्द गेला, परंतु इथून पुढच्या काळामध्ये आपल्याकडनं चूक होऊन द्यायची नाही। आपण 13-14 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतो। माझ्याकडनं चूक झाली म्हणजे ती महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास, त्याला मी तडा दिला, असं ती घडेल। या पद्धतीनं आमचं महायुतीचं सरकार काम करत आहे। मित्रांनो, आजपासून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळाचे त्या ठिकाणी सदस्य झालेला, कार्यकर्ते झालेला, इथून पुढच्या काळामध्ये देखील तुम्ही माझ्या करवीरमध्ये सगळीकडं फिरत असताना, तिथं काम करत असताना, माझ्या या सडोली परिसरामध्ये काम करत असताना, माझ्या कोल्हापूर परिसरात काम करत असताना तुमच्याकडनं देखील कुठली पण चूक होता कामा नये, अशा प्रकारची पण विनंती मी आपल्याला करीन। कारण त्याच्यातून पक्षाची बदनामी होईल, त्याच्यातनं आमच्यासारख्याला मान खाली काढावे लागेल, त्याच्यातनं तुमचाही कमीपणा आहे, लोक तुम्हालाही नावं ठेवतील। शेवटी आपल्याला आपला स्वतःची जे काही लोकांच्या मध्ये एक
मान सन्मान प्रतिष्ठा असते ती जपायची असते. ते फार मोठं काम आपल्याला करायचं असतं आणि तशा पद्धतीनं तुम्ही आपण सगळे मिळून त्या बाबतीमध्ये करू. दुधाला अनुदान देण्याच्याबद्दल जेव्हा जेव्हा माझा दूध उत्पादक शेतकरी अडचणीत येतो त्यावेळेस वेळ पडली तर 5 रुपये, वेळ पडली तर 7 रुपये लिटरला अनुदान देण्याच्या करता देखील आपण कधी कमी पडलो नाही. आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला, आमच्या शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळण्याच्या करता काय प्रयत्न करता येईल, काय पद्धतीनं इथेनॉल झालं तर ज्यूस टू इथेनॉल, बी हेवी टू इथेनॉल, सी हेवी टू एथिनॉल या पद्धतीनं आपण तिथं मदत करतो. कोजनमधनं वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न करतोय. आज तुमचा भोगावती सहकारी साखर कारखाना हे तुमचं दैवत आहे. PN पाटील साहेबांनी अक्षरशः तळहाताच्या फोडासारखं त्याला जपलं, वाढवलं, त्याला प्रोत्साहन दिलं. परंतु आजूबाजूचा परिसर बघता तो कारखाना त्याची कॅपॅसिटी 5,000 टन करणं गरजेचं आहे. मी त्याच्याबद्दल तुमच्या चेअरमन साहेबांची, राहुल भैयांची, बाकीच्या सगळ्या बोर्डाशी बोलीन. त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. त्याच्यातनं आपण मार्ग काढू. जिथं राज्य सरकारची मदत लागेल तिथं मी आणि माझे सहकारी तुमच्या पाठीशी आहेत. सहकार खातं तुमच्या पाठीशी आहे. जिथं केंद्राची मदत लागेल तिथं मी स्वतः अमितभाई शहांच्याकडे जाईन. त्यांच्या हातामध्ये NCDC आहे. त्यांना सांगेन की माझ्या कोल्हापूरवासियांना, इथला माझा शेतकरी फार बहादर शेतकरी आहे, तुम्हाला सलाम ठोकला पाहिजे. त्या भोगावती सहकारी साखर कारखान्याचा बोर्ड नशीबवान आहे. अरे आम्हाला तोडणी वाहतूक द्यायला एवढे पैसे द्यावे लागतात, तुम्हाला तोडणी वाहतुकीला 1 पैसा द्यावा लागत नाही. बरोबर आहे ना? लय भारी काम आहे रोज. आणि त्याच्यामुळं तुम्ही तुमचा ऊस तोडून आणता म्हणजे न ॲडव्हान्स घेता ऊस हे आपला ऊस हार्वेस्टिंग करता. या पद्धतीनं तुम्ही काम करता. आणि ह्या भागातला माझा शेतकरी भोगावती सहकारी साखर कारखान्यावर त्याचा एवढा विश्वास आहे. बाहेरचे कुणी सोमे गोमे आले, सोमे गोमे नाही ह्याच्यात पण काही बसले म्हणतील आम्हाला सोमे गोमे म्हणतात. बाहेरचे कुणी सहकार सम्राट आले, साखर सम्राट आले तरी तुमचं कुठल्याही प्रकारची मनात तुमच्या खंत राहणार नाही. अशा पद्धतीचं काम राहुल भैया, हसन मुश्रीफ साहेब, बाबासाहेब पाटील, KP, आम्ही सगळेजण, राजेश पाटील, आपले भोगावती चेअरमन, त्यांचं सगळं बोर्ड, आम्ही सगळेजण मिळून करून दाखवू. तुम्ही काहीही मनात शंका कुशंका आणू नका, हलक्या कानाचा राहू नका. कुठंतरी कोणतरी सांगते की असं म्हणत होता, ती तसं म्हणत होता. आपल्यात काही जण काड्या घालण्याचं काम करतील, आपल्यात कुठं ना कुठं अंतर पाडण्याचं काम करतील, दुही निर्माण करण्याचं काम करतील. परंतु जशी तुम्ही PN पाटील साहेबांना साथ दिली तशाच पद्धतीची साथ तुमच्या जीवात जीव असेपर्यंत राहुल भैया आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना द्या. अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. परवा दिवशी गणरायाचं स्वागत करायला उभा महाराष्ट्र आतुर झालेला आहे. गणराय आपल्या 10 दिवसाच्या करता येणार आहे. त्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं देखील मी तमाम माझ्या कोल्हापूरवासियांना, महाराष्ट्रातल्या जनतेला, सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना शब्द देतो आणि येत्या 2 दिवसात म्हणजेच 29-30 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे पडणार आहेत असा शब्द लाडके आपले अजितदादा पवार यांनी सांगितलेला आहे. भरपूर लाडक्या बहिणींना अतिशय आनंद झालेला आहे कारण त्यांचा जो हप्ता होता तो आखडला होता. आता कोणत्या जिल्ह्यात येणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना होणार आहे, मी एका मिनिटात तुम्हाला सगळं सांगतोय. बघा, सरकारने आता जी अर्ज पडताळणी चालू केलेली आहे याच्यामध्ये जवळपास आता 2 कोटीच्या वरती लाडक्या बहिणी पात्र झालेल्या आहेत असा एक मोगम आकडा आता समोर आलेला आहे. त्याच्यामध्ये सर्वाधिक जर आता आपण बघितलं तर पात्र संख्या सुद्धा आपण जर बघितलं तर जवळपास पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती अशा 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये आहेत. सर्वाधिक अपात्र देखील इथेच आहेत, परंतु पात्र देखील याच जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळं कुठेतरी एक दिलासा आलेला आहे. सरकारकडे आता जी पुनर्पडताळणीची प्रक्रिया आहे ती सुद्धा सुरू झालेली आहे. त्यामुळेच आज जे काही त्याच्यावरती जी अर्ज पडताळणीची प्रक्रिया आहे ती जोरात सुरू झालेली आहे आणि सरकारने आदेश दिलेले आहेत की आता कुणीही थांबायचं नाही आहे. 1 ते 2 दिवसात हा जे काही वाटपाचा कार्यक्रम आहे तो गेला पाहिजे. कारण भरपूर लाडक्या बहिणी याच्या प्रतीक्षेत आहेत की आम्हाला कधी पैसे येत आहेत. आता मी तुम्हाला सांगितले की जिल्हे कोणते असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात वाटपाला कार्यक्रम होणार आहे. आणि तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे लक्षात घ्या, एकदा लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे
त्या वेबसाईटला एकदा लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जर तुमच्यापुढे FCM असा कुठलाही शेरा दिसत असेल तर तुम्ही या योजनेतून बाहेर पडलेला आहेत हे लक्षात ठेवायचे. कारण ज्या घरात 2पेक्षा जास्त लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत अशा लाडक्या बहिणींवरती हा शेरा पडत आहे. जर तुमच्या घरात तुम्ही 2च लाडक्या बहिणी असाल तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. इतर गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना बघा कोणत्या बँकेत पैसे सर्वाधिक येतात, लवकर येणार हे सांगतोय, ते म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, SBI, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टाचं खातं. कारण ह्या 4 बँकेतच भरपूर लाडक्या बहिणींचं, ज्या गोरगरीब लाडक्या बहिणी आहेत त्यांचे खाते आहेत. सरकारी बँकेमध्येच ह्या लाडक्या बहिणींचे खाते असल्यामुळं सरकार सर्वात अगोदर ह्या 4 ते 5 बँकेमध्येच पैसे सगळ्यात अगोदर टाकत आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता वाटपाला ही सुरुवात होणार आहे. त्याच्यामुळे आता कुठलीही शंका इथं सरकारकडे राहिलेली नाही आहे. सरकारनं जो निधी असतो, जो काही प्रत्येक महिन्याला लागतो, तो निधीसुद्धा वितरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्याचे एकत्रित हप्ता हा लाडक्या बहिणींना इथं मिळू शकतो. आता हे तय झालेलं आहे. कारण आपण जर बघितलं तर एक मोठा सण जो आहे आपला गौरी गणपतीचा सण, ह्याच्यासाठी सरकारनं हा जवळपास आपल्याला माहिती आहे की आता 2 सण म्हटल्यानंतर एकदम एक मोठा खर्च असतो. त्यामुळे लाडक्या बहिणींना एक कुठंतरी हातभार लागावा यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तुम्ही मला आता कमेंट्समध्ये कमेंट करायचं आहे की कोणाकोणाला जुलैचा हप्ता आलेला आहे, कोणाकोणाला गॅस सिलेंडरचे पैसे आलेले आहेत, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे. कारण बघा जोपर्यंत मी तुम्हाला डायरेक्ट कमेंट्सला रिप्लाय करणार आहे की कोणाकोणाला पैसे मिळतील, तुमचं बँक सांगा, तुम्हाला कधी हप्ते मिळेल, तर तुमचा जिल्हा सांगा. कारण काय होतं ह्याच्यावरूनच आपण तुम्हाला मदत करू शकतो. कारण डायरेक्ट जोपर्यंत तुम्ही कमेंट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर हे मिळणार नाही. लक्षात घ्या, जर तुम्ही कमेंट्स केले तरच तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे. कारण त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचली पाहिजे. कारण भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे हप्ता कधी येणार आहे, काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण एकंदरीत ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे. संपूर्ण भाषण आपण जर ऐकलं असेल तर तुम्हाला संपूर्ण गोष्टी ह्या कळायला असतील. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला सुद्धा विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.